बॅक टू माय चॅनल. आय होप तुम्ही सगळे खूप छान मस्त आणि आनंदी असणार. वाटत होतं व्हिडिओची सुरुवात ना काहीतरी अशी एनर्जेटिक करूयात, पण म्हटलं जाऊ दे. माझे व्हिडिओ जे आहेत ना ते सगळे बायकाच बघतात आणि आपल्या बायकांचं रेग्युलर रुटीन जे आहे ती महत्त्वाची आहे. आपल्या लाईफमधला मोठा स्ट्रगल जेव्हा पावसाळा असतो तेव्हा कपडे सुकवण्याचा असतो. सकाळी उठल्यापासून ना एकदम ढगाळ वातावरण होतं, म्हणजे कधीही पाऊस पडेल असं झालं होतं आणि 9 वाजता खरंच पावसाला सुरुवात पण झाली. पण ना म्हणजे थोड्या वेळाने ना असं थोडं हळूहळू पाऊस जो आहे तो संपायला लागला, मग थोडं ऊन पडायला लागलं आणि मी लगेच जे आहे ते मशीन लावून दिलं. कारण म्हटलं उद्यावर ढकलण्यात काही अर्थ नाही आहे, कारण शेवटी आहे तरी पावसाळाच, कधीही पाऊस येऊ शकतो. आणि छान आपल्याला पाहिजे असतं की कपडे कसे हाताने वॉश करा की मशीनने वॉश करा, कपडे असे मस्त उन्हात खेळत्या हवेमध्ये सुकले पाहिजे. म्हणून मी पण घाई केली आणि पटापट जे आहे ते माझं कपड्यांचं काम होतं ते आवरून घेतलं. देन आय थॉट, म्हटलं चला बाल्कनीत आलीच आहे तर तुमच्यासोबत मस्त माझी झाडं पण जे आहे ती दाखवून झाली पाहिजे. आणि सध्या हे गुलाबाचं झाड जे आहे ते माझं फेवरेट झालं आहे. त्याआधी काल ना मस्त असं माझ्याकडे जे जास्वंद आहे ना ते उमललेलं होतं, म्हणून मी तुम्हाला सुरुवातीला ते दाखवलं आणि त्यानंतर आता हे गुलाबाचं झाड दाखवते. इतकं छान वाटतं आणि याला जी फुलं आलेली आहेत, म्हणजे मला हे पाहिजे होतं कधीपासून आणि तसंच मला मिळालं ना, म्हणून मी जरा जास्त एक्सायटेड आहे. आणि पहा आज ना ह्या जास्वंदाला पण 3 फुलं आलेली आहेत. आय थिंक व्हाईट जास्वंदाला आज एक पण फूल नाही आहे, पण अलमंडाला तुम्ही येल्लो कलरचं फूल पाहू शकतात, ते आलं आहे. छान वाटतं असं फुलं असली तर आपल्या घरामध्ये. ऑनलाईन काही वस्तू मागवल्या आहे, म्हणजे मला ऑनलाईन ऑर्डर फक्त ना ह्या मसाल्यासाठी पाहिजे होती. पण मग आता फक्त मसाला जर ऑर्डर केला तर डिलिव्हरी चार्जेस लागतात, म्हणून मग काही ना काही पाहिजे. तर त्यासोबत कांदा, त्यानंतर जे आहे हे कणीस, जे 2 कणीस मागवले होते आणि त्यातलं एक कणीस हे असं निघालं आहे. त्यांचं ना रिटर्न पण होतं आणि बऱ्याच वेळा जशी छोटीशी वस्तू जर असली ना, मी हे फ्लिपकार्टवरून मागवले बाय द वे. फ्लिपकार्ट क्विक काहीतरी असतं ना त्यावरून, फ्लिपकार्ट मिनिट्सवरून. तर असं छोटीशी एखादी कमी प्राईसची जर वस्तू असली ना तर आणि खराब निघाली आहे तर ते बऱ्याच वेळा आपण कस्टमर केअरला कॉन्टॅक्ट केला ना तर ते लोक काय करतात ना, म्हणजे ती ही वस्तू परत नाही घेऊन जात. ते म्हणतात की आम्ही तुमचे जेवढे पण 9-10 रुपये आहेत ते रिफंड करून देतो. आता माझ्याकडे बघते आता मला, कारण मला स्वयंपाक करायचा आहे, वेळ नाही आहे. पण हे जर मी रिटर्न टाकलं ना, हे 9 रुपयाचं एक होतं, एक चांगलं मिळालं आहे. हे बघा, एक चांगलं मिळालं आहे पण एक खराब होतं. तर ते 9 रुपये आपल्या कार्डमध्ये वॉलेटमध्ये ॲड करून देतात, किंवा मग ज्याच्याने आपण पेमेंट केलेलं असतं ना त्याच्याने मिळतात. आणि ह्यासोबत ना मी हे टोनर मागवलं आहे. मी माझ्या आयुष्यातलं हे पहिलं टोनर आहे. मी कितीतरी महिन्यापासून विचार करत होती की मला टोनर पाहिजे. म्हणजे बऱ्याच वेळा ना आपल्याला असं वाटतं की स्किन केअर रुटीनमध्ये टोनर पण खूप महत्त्वाचं असतं, हे मला माहिती आहे. पण काय घेऊ म्हणून काही मी घेतच नव्हती. आणि आता मी ना हे मागवलं आहे आणि मी काही पण मागवते ना एका चांगल्या गुणी बायकोसारखं ना, मी नेहमी पियाच्या पप्पांना सांगते की बघा मी हे मागवलं, इतक्या प्राईसचे कांदे, हे अजून तुम्हाला सांगा काही पाहिजे का. मग ते म्हणतात की बघ मिठाची पिशवी, मला असं वाटतं मीठ मागवलं पाहिजे, किंवा असं आपलं डिस्कशन होतं सगळं. मग मी ना हे त्यांना न सांगता मागवून घेतलंय, कारण मी कितीतरीदा त्यांना याच्यापूर्वी विचारलंय की काय हो मी टोनर मागवू का. तेव्हा अरे किती तर वस्तू आहेत तुझ्याकडे, कितीतरी वस्तू तुला मिळाल्या आणि काय ते पाणी तोंडाला मारून तुला कायच मिळून जाणार, छान दिसते अशीच, असं म्हणून ना ते मला हे घेऊ देत नव्हते. आता ते गेले बाहेर, म्हटलं पियाला घ्यायला गेले, कारण पियाची ना स्कूल म्हणजे तिची एक्झाम चालू आहे, त्यामुळे 12 वाजता स्कूल सुटते, तिला घ्यायला गेले. आणि ते आल्यानंतर ना मी ही पिशवी इथेच ठेवणार आहे आणि म्हटलं बघू दिल त्यांना काय म्हणतात. आधी तर म्हणतील काय उगाच काही पण लावत फिरते. म्हणजे जे लोक हे स्किन केअरच्या नादात पडत नाही ना त्यांना असंच वाटतं की ही नुसती फालतूगिरी, ही फक्त पैसे जे आहेत ते आपण जे आहे ते वेस्टेज घालवायचे आणि काहीतरी स्किनला लावत राहायचं. पण असं नाही आहे. मी जेव्हापासून स्किन केअर करते, मी तुम्हाला दाखवते. हे बघा, ही जी पिंपल आहे ना ही मला आता 3-4 महिन्यानंतर आली आहे. म्हणजे पिरियड्सच्या टायमाला एक छोटी मोठी अशी चीनवर येते मला. पण त्याच्या पहिले ना जेव्हा मी असं म्हणजे सनस्क्रीन वगैरे लावायची नाही, किंवा मॉइश्चरायझर पण खूप कमी लावायची, मी आता सिरम लावायला सुरुवात केली. त्याचा रिझल्ट ना मला माझ्या चेहऱ्यावर दिसतो. म्हणजे इथे पण ना मला थोडेसे, बघा तुम्हाला आता पण इथला डिफरन्स दिसत असेल थोडासा, हा थोडा ना जास्त होता. मी सनस्क्रीन वापरायला रेग्युलर सुरुवात केली ना तर त्याच्यामुळे जो आहे ना ॲटलिस्ट ते कमी होईल की नाही माहीत नाही, पण ते वाढत नाही आपण जर थोडं प्रिकॉशन्स घेतले तर. उन्हामध्ये जाणं कमी केलं, स्कार्फ बांधला किंवा सनस्क्रीन लावली, सो प्रोटेक्शन आपल्याला मिळतं उन्हापासून. किंवा मॉइश्चरायझर लावलं तर आपली स्किन थोडीशी अशी मॉइस्ट होऊन जाते, हायड्रेशन तिला मिळून जातं. आता माझ्या चेहऱ्यावर जर काही प्रॉब्लेम असेल तर फक्त ही एकच पिंपल आहे, ती पण मी फोडण्याचा प्रयत्न केला म्हणून ती विचित्र दिसते, नाही तर ती व्यवस्थित झाली असती. पण आपल्याला पण अजिबात धीर नसतो. पण मी हे एक मागवलेलं आहे, पिलग्रीमचं आहे. हेच मला चांगलं आणि सगळ्यात स्वस्त वाटत होतं म्हणून मी हे मागवलं. आता वापरते काही दिवस आणि चांगला रिझल्ट मिळाला तर मी तुमच्यासोबत शेअर करेल. मी ना काल पनीर बनवलं होतं घरी आणि मला आता पनीरची भाजी बनवायची, म्हणूनच मी तुम्हाला तेव्हा दाखवला ना तो मसाला मागवला होता.
आणि हे पनीर म्हणजे मी लास्ट टाइम जेव्हा बनवलं होतं ना आणि हाताने असं प्रेस करून बनवलं होतं, मी तुमच्यासोबत शेअर केलं होतं बघा. म्हणजे ते एवढं घट्ट बनतं ना छान, म्हणून मी कालच हे बनवलं की म्हटलं भाजी बनवूया. काल रात्री बनवायची होती पण मलाच कंटाळा आला होता म्हणून काल काही बनली नाही. म्हटलं आता मस्त भाजी बनवूया. तर मी पनीरचा मसाला तसा घरी थोडासा प्रिपेअर करते. म्हणजे हे पहा, कांदा टमॅटो लसूण वगैरे माझा भाजून झाला आहे. पण तो एक प्रॉपर फ्लेवर येण्यासाठी ना, ते जे सुहाण्याचे पॅकेट्स मिळतात ना, मी तुम्हाला दाखवलं बघा, त्याच्यामध्ये 2-4 वेगवेगळे जे आहेत ना, तर ते प्रकार मिळतात. मग ते आलटून पलटून मागवायचं. आणि हे पूर्ण नाही यूज करत मी, हे मी आता अर्धच यूज करेल आमच्या 3 जणांसाठी. जर घरी पाहुणे वगैरे असतील तर मग याला पूर्ण यूज करायचं. पण याचं ना थोडं टेस्ट जरा छान येते. नॉर्मल आपले जे असतं तर 5-6 रुपयाचं पॅकेट पण मिळतं बघा, ते सुहाणाचंच असतं ते पण त्याच्याने थिकनेस नाही येत. मग आपल्याला ग्रेव्ही जी आहे ती कांदा टमॅटो जरा जास्त बनवावं लागेल. पण मी जेव्हापासून हे ट्राय करते ना, असं वेगवेगळ्या प्रकारची याच्यातलेच, तर याच्याने ग्रेव्ही पण छान बनते, कलर पण छान येतो आणि टेस्ट पण छान येते. म्हणून मग मी यालाच वापरते. आता मी याचा अर्धा यूज करणार आहे आणि बाकी ग्रेव्ही थोडी घट्ट व्हायला पाहिजे म्हणून मी कांदा वगैरे भाजून घेतला आहे. पण ट्रस्ट मी, घरी पनीर एकदा नक्की ट्राय करून पहा. जसं मी तुम्हाला हाताने प्रेस करून मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलं होतं. तुम्ही जर तो व्हिडिओ पाहिला नसेल ना, तर तो मागचा व्हिडिओ तुम्ही ओपन करा. त्याला बघा, मी टायटलमध्ये पण पनीर असं दिलेलं आहे थंबनेलमध्ये. ते बघा तुम्ही. म्हणजे भांडी कुंडी किंवा कापड, पनीरचं भांडं, हे सगळ्याची तुम्हाला गरजच पडणार नाही. इतकं छान पनीर तुम्ही घरी बनवू शकता. ते पण एकदम क्विक 5 मिनिटात बनवून तयार होऊन जातं. काही पसारा वगैरे होत नाही आणि ते भांडं वगैरे पण इन्व्हेस्ट करण्यासाठी तेवढे 200-300 रुपये घालावे लागणार नाही. हवं तसं पनीर एकदम घट्ट तुम्ही अगदी तुमच्या हातांच्या मदतीने बनवून घेऊ शकता. आता मी त्याचीच भाजी बनवते. बघूयात, बनल्यानंतर तुमच्यासोबत शेअर करते की कशी बनली आहे म्हणून. चला, जसं मी तुम्हाला सांगितलं की मला स्वयंपाक करायचा होता. भाजी तर माझी बनवून झाली आहे आणि आता मी चपाती बनवते. पण पियाला पनीरची भाजी असली ना की तिचं असं असतं की मला लच्छा पराठा बनव. इन शॉर्ट जर सांगायचं म्हटलं ना, चपाती बनवण्याची थोडी पद्धत जरा वेगळी आहे फक्त. आणि त्याला जे आहे ते तूप लावून थोडं शेकायचं आहे. तूप शेकण्याआधी पण त्या चपातीला तूप लावून जे आहे ते करायचं आहे. तोवर पिया पण आली होती घरी आणि तिचं तेच म्हणणं होतं की मम्मा काय बनवते. तिला पनीरची भाजी, तर तिला स्कूलमधून येतानाच तिच्या पप्पांनी सांगितली होती की मम्मा पनीरची भाजी बनवते. पण मी तिला लच्छा पराठा बनवेल हे तिला माहीत नव्हतं, कारण बऱ्याच वेळा मला कंटाळा येतो की अगं जाऊ दे चपातीच खा म्हणून. पण आज म्हटलं चला बनवूयात मस्त. काही नाही, मी अगदी थोडा मोठा साईजचा गोळा घेतला, तो लाटून घेतलेला आहे. त्याच्यावर मी तूप पसरवून घेतलं, थोडंसं पीठ असं जे आहे ना ते त्याच्यावर असं टाकून दिलं आणि त्याला अशा आपण हे करतो ना शंकरपाळे करण्यासाठी, तसं फक्त लांब लांब कापून घ्यायचं आणि सगळं गोळा करून, आता तुम्हाला जसं दिसतंय तसं फक्त त्याला गोल करून त्याचा एक गोळा बनवायचा आणि तो लाटून घ्यायचा. म्हणजे त्याचे जे आहेत ना लेयर्स बनतात आणि त्या लेयर्सलाच म्हणतात लच्छा पराठा. मी तुम्हाला शेकताना जमलं तर दाखवते पुढे, पण ट्राय करा. तूपच लावून बनवायचं, तेल नाही घ्यायचं. आणि शेकताना पण त्याच्यावर मस्त तूप लावायचं. खूप म्हणजे पनीरच्या भाजीसोबत छान लागतो आणि जितक्या जास्त लेयर असल्या ना तितका हा छान लागतो. असा बऱ्याच वेळा असा रेडीमेड वगैरे पण बघितला आहे मी मॉलमध्ये आणि आपण हॉटेलमध्ये वगैरे जातो तिथे पण ऑप्शन असतो बघा आपल्याकडे की पराठ्यामध्ये लच्छा पराठा, तर तो अशा पद्धतीने असतो पण अजून थोड्याशा लेयर्स असतात त्याला. सो चला, ते झालं होतं आणि ही अशी मस्त भाजी बनवली होती. हे पहा आमचं काय खाणं चालू आहे. पिया खाते मुसली आणि म्हणजे आम्ही रेग्युलर नाही आणत, असं 3-4 महिन्यानंतर आणली तर आणतो. लास्ट टाईम आम्ही जेव्हा आणली होती ना मुसली, आम्हाला थोडा एक्सपिरियन्स जरा वाईट आला होता, त्यामुळे आय थिंक 5-6 महिन्यापूर्वी आणली होती ना आपण एक मुसली. पण ती काय आमच्याने खाल्ली जातच नव्हती. एवढी छान तिचं टेस्ट किंवा पाहिजे तशी क्वालिटी नव्हती. तर आता आम्ही डीमार्टला जेव्हा गेलो होतो ना, तर तेव्हा एक मुसली आम्ही आणली होती. खूप मोठं पॅकेट नव्हतं, असं मीडियम साईजचं पॅकेट होतं. त्याच्यामध्ये ना सीड्स वगैरे, त्यानंतर चिया सीड, फ्लॅक्स सीड, ह्या चॉकलेट फ्लेवरचं होतं ते, आणि फ्लॅक्स सीड वगैरे असं सगळं होतं. पण ते फ्लॅक्स सीड असं खाणं थोडं मला तरी आवडत नाही, थोडीसं टेस्ट जरा वेगळी वाटते त्याची, म्हणून मी लाडू वगैरेमध्ये पण टाकत नाही. पण पिया पण ते फ्लॅक्स सीड वगैरे सगळं छान खाऊन जात होती, मला पण आवडत होतं खायला. मग आज मी जेव्हा ती फ्लिपकार्टची ऑर्डर टाकली ना, तेव्हा मला त्याच कंपनीची एक मुसली दिसली. मग म्हटलं चला ही वेगळा फ्लेवरची आहे तर आपण तिला म्हटलं मागवून बघूयात. तर तिच्यामध्ये तुम्ही बघा, तिच्यामध्ये एवढ्या हे आहेत ना, काय म्हणतात, जवस म्हणतो ना आपण याला, फ्लॅक्स सीड्स, तर ते एवढ्या आहेत ना, तरी पण पिया किती मस्त, म्हणजे ती असं काढून वगैरे टाकण्याचा काहीच प्रश्न नाही, सगळं खाऊन जाते ती मस्त. आणि गेल्या 2-3 दिवसापासून तर आमची एक्झाम चालू होती. दुपारी पिया 12 वाजता आली की तिला 1-1.5 वाजता लगेच तिचं म्हणायचं की मम्मा, 12 वाजता जेवण झालेलं असायचं, लगेच म्हणायची 1-1.5 वाजता, मम्मा मला भूक लागली, काहीतरी दे. नशीब म्हणजे अशा वेळेला आपण द्यायचं तरी काय ना. मी घरामध्ये जास्त असं शंकरपाळे वगैरे आपण तेव्हा बनवतो जेव्हा पावसाळ्याचे दिवस नसतात.
चिवडा वगैरे पण होता, तो पण आमचा संपला होता आणि मागे पाऊस चालू होता म्हणून बनवायचं काही चान्सच नव्हता. तर ती मोस्टली तिला मी 2 दिवस दिली. तिने सकाळी पण ती असं दुधामध्ये छान खाऊन जात होती, कारण आमचा ब्रेकफास्टचं काही करायची गरज नव्हती, कारण ती 12 वाजता येऊन जायची आणि फ्रूट्स वगैरे होते. म्हणजे तिला खूप आवडली. म्हटलं चला मग हे नवीन जो आहे तो हा फ्लेवर जो आहे तो असा वेगळा ट्राय करून बघूया. तर छान आहे, ती आवडून खाते. महत्त्वाचं म्हणजे मला पण फ्लॅक्स सीड्स अशा खायला आवडत नाही, पण या मुसलीच्या नावाने माझ्या पण थोड्याशा खाल्ल्या जात आहे, कारण खूप जास्त क्वांटिटीमध्ये टाकल्या आहे त्यांनी, पण तरी मस्त वाटतंय. मी खूप दिवसापासून असे आल्मंड्स वगैरे खाते ना भिगवलेले, मग म्हणजे लिटरली कुठपर्यंत पोचायचं तरी इथपर्यंत पोचायचं मम्मीच्या एवढं तिकडे व्यवस्थित असं कुणाला समजेल सांग, तू कशाबद्दल बोलते, टॉपिक माझी हाईट. हा आता बोल. मी खूप दिवसापासून असं आल्मंड हे भिगवलेलं ते खाते, म्हणून ना मी काल नाही तर परवा चेक केलं की ना कितीपर्यंत हात पोचतोय माझा. तर मी असं जेव्हा केलं, नॉर्मली माझं जेवण मी असं काही खात नव्हती ना, तेव्हा म्हणजे फक्त इथपर्यंत पोचत होता मम्मीच्या इथपर्यंत. म्हणजे ती काय करते, आम्ही समोरासमोर असं उभं राहतो आणि मग ती पूर्ण वर हात असा करते आणि मग लावते ती, मग तिचं पूर्ण, मी पण स्ट्रेट उभी राहते, ती पण स्ट्रेट हात वर करते, तिचा इथपर्यंत पोहोचायचा माझा. तिच्या वर चाललाय माझा. मग तिने काल चेक केलं ना, तर तिचा हात डायरेक्ट असा केला. मग तिचं काय म्हणणं आहे आता की मी आता आल्मंड्स, कारण मी आता आठवणीने बदाम पाण्यामध्ये भिजवत घालते, तिला थोडं सीड्स वगैरे देते, तिला असं वाटतं की ते खाऊन तिची हाईट वाढते. पण त्याचं रिझन दुसरं पण आहे, ती म्हणजे थोडंसं तिचं खेळणं पण ना, मी जरा लक्ष देते की तिने खेळलं पाहिजे. मी भरपूर बिझी जरी असली ना, तरी मी ट्राय करते की मी तिला खाली घेऊन जाऊन जे आहे तिची फिजिकल ॲक्टिव्हिटी झाली पाहिजे. सायकल खेळण्यावर मी जरा भर घालते. ती दमली जरी ना, मी तिला लगेच सांगते की आपण थोड्याच वेळ आलोय ना बाळा, मग जरा सायकल फिरव, जरा जा, थांबू नको, घरी जाऊन रिलॅक्स आहे. म्हणजे त्याच्याने काय होतं ना, ती घरी येऊन जेवण पण छान करते त्याच्याने. आम्ही ना असे म्हणजे आता असे जास्त करून ना खो खो, लंडन की भूतनी असं सारखं खेळतो, म्हणजे त्याच्यामध्ये धावायला लागतं. तर म्हणजे इन शॉर्ट तिचं असं म्हणणं आहे की त्यांचं एकमेकांना पकडण्यासाठी धावलं जातं ना, मग ते पण आहे रिझन. फक्त खाण्याचं नाही, ॲक्टिव्हिटी पण जास्त झाल्या पाहिजे, फिजिकल ॲक्टिव्हिटी, घाम आला पाहिजे आपल्याला. लंडन की भूतनी खेळतो. कधीतरी टाइम असला ना की पिया तुमच्यासोबत शेअर करेल व्हॉट इज लंडन की भूतनी, कसा गेम असतो म्हणून. हे ना, ठीक आहे. चला मग असं आहे, पिया हे खाते मस्त आणि बसली होती मी तिच्याकडे बघत की किती छान खाते माझी पोरगी. गेल्या व्हिडिओत मी तुमच्यासोबत शेअर केलं होतं की पियाने इतकं छान तिचं वॉर्डरोब ऑर्गनाईज केलं आणि खरंच खूप सुंदर ऑर्गनाईज केलं. त्यानंतर कालच्या दिवशी पण ती म्हणजे जसे कपडे आहेत ना तसेच ठेवण्याचा प्रयत्न करते. म्हटलं चला आज माझ्याकडे वेळ तर नव्हता, पण मी मम्मीसोबत गप्पा मारत बसली होती फोनवर. म्हटलं चला मग आता बोलता बोलताचे आहे ना स्पीकर ऑन करते आणि जेवढे मला कपड्यांच्या घड्या घालता येतील ना तेवढं घालते. आणि त्याच्यात मला हा माझा एक कुर्ता जो आहे ना तर तो दिसला. मी ॲक्च्युली ना याला झुडिओमधून घेतलेला आहे आणि सेम माझ्याकडे अजून एक आहे व्हाईट कलरचा, जो मी व्हाईट आणि नेव्ही ब्लू कलरचं थोडीशी डिझाईन आहे त्यावर, हा पण त्यातलाच आहे. पण ना याची मी साईज मला परफेक्ट मिळाली. ती मी चुकून त्याची लार्ज साईज घेऊन आली होती, मुंबईला असताना घेतला होता. किती दिवस पडला मग शेवटी त्याला अल्टर करला आणि केला आणि कधी कधी घालते मी. छान दिसतो तो. याचा कापड ना थोडा बारीक आहे, म्हणजे सी थ्रू पण नाही आहे, थोडासा बारीक आहे, पण खूप छान कापड, एकदम कम्फर्टेबल सॉफ्ट. आय थिंक 399च्या रेंजमध्ये हा मिळतो आणि असा कलर पण मला हवा होता, सो मी तो आणला. आता तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. आणि म्हटलं म्हणजे मला पूर्ण कपाट तर माझं ऑर्गनाईज करून अजिबात होणार नाही, कारण तेवढा वेळ पण नाही, सायंकाळ झाली आता. पण म्हटलं बोलता बोलता एवढे 2 सेक्शन जरी माझे ऑर्गनाईज झाले ना तरीही चालतं आहे. तर मग मी जरा सॉर्टेड करून ठेवत होती. बरेच माझ्याकडे असे पण कपडे झाले, खरं सांगायचं म्हटलं तर ते जुने झालेत, पण अजून फाटले नाही आहेत. त्यांचा कलर वगैरे थोडा फेंट झाला, पण फाटले नाही ना, म्हणून त्यांना टाकून द्यायचं मन होत नाही माझं. पण म्हटलं 1-2 तरी काढूयात तसे, कारण नुसते ठेवून पण काय अर्थ नाही. घालायच्या वेळेला आपली इच्छा तर होत नाही घालायची, पण टाकून द्यायची इच्छा होत नाही. म्हटलं ते थोडंसं सॉर्टेड करून घेऊया आणि जरा जे आहे ते तेवढ्या 2 कप्प्यांची घडी वगैरे घालून व्यवस्थित ठेवूया. म्हणजे कपडे डोळ्यासमोर दिसले की आपल्याला ऑप्शन्स असतात घालायला. तसे तर आता एवढे प्रमोशनचा व्हिडिओ किंवा तुमच्यासोबत पण काहीतरी वेगळं शेअर करायचं म्हटलं की कपडे लागतात. आणि खरं सांगायचं तर त्या हिशोबाने माझ्याकडे खूप कमी कपडे आहेत, माझ्याकडे अजून असायला पाहिजे होते. पण ठीक आहे, जेवढं आहे आता हळूहळू घेऊया. मला एकदमच असं शॉपिंग करायला आवडत नाही जास्त, आणि कपडे फाटेस तोवर फेकण्याची जी माझी सवय आहे ना ती पण मला असं वाटते की थोडीशी नडते मला कुठेतरी. असो, हे 2-1 कप्पे जरा ऑर्गनाईज केले आणि असं छान घड्या घालून ठेवले होते. चला मग यासोबतच मी माझा व्हिडिओ संपवते. आय होप तुम्ही इथपर्यंत पाहून एन्जॉय केला असेल. कसा वाटला कमेंटमधून सांगा. आवडला असेल तर लाईक करा. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.